आपल्या या परभणी जिल्ह्यातील सर्वात जागृत देवस्थान आहे येशवाडीतील मारुतीरायांचं। या ठिकाणी या सभामंडपाचं काम संस्थांच्या स्वनिधीमधून या ठिकाणी चालू होतं। राजस्थानहून विशेष कारागिराच्या माध्यमातून हे काम चालू होतं आणि हे काम करत असताना हे काम कशा पद्धतीने झालंय, कुठं काही कामामध्ये कुचराई झाली आहे याचा तपास आपण त्या ठिकाणी करायला लावूयात। परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। सभामंडप कोसळलं, त्यामध्ये जवळपास 27 लोक बाहेर काढली गेली, त्यामध्ये 5 हे मयत आहेत आणि बाकीच्या 22 लोकांवर काही आरपी मेडिकल कॉलेज आणि काही जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत। निश्चित आपण त्यांना सरकारच्या माध्यमातून संस्थाच्या माध्यमातून आपण मदत करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू। या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल होणार आहे का? आणि अशा पद्धतीने जिथे बांधकाम चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये तिथे काही संरक्षणाच्या बाबतीत बोललं जातं? निश्चित स्वरूपामध्ये आपण त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला आपण त्या ठिकाणी आणि जिल्हाधिकारी महोदयांना आपण त्या ठिकाणी कळूयात। आणि हे काम खासगी व्यक्तीला दिलेल्याची माहिती मला त्या ठिकाणी संस्थांच्या माध्यमातून मिळालेली आहे। हे कारागीर बाहेरचे आहेत, राजस्थानचे आहेत। दगडही तिथनच त्या ठिकाणी आपण संस्थांना आणलेला होता आणि त्या माध्यमातून हे काम चालू आहे। आज मठाधिपती जे स्वामीजी इथं असतात, आज नाही आहेत, आल्यानंतर त्याच्यावर पूर्ण चौकशी करू, चर्चा करू आणि त्याच्यावर आपण निश्चित स्वरूपामध्ये काहीतरी निर्णय घेऊ। जे भाविक मयत झालेत त्यांना प्रशासनाकडून काही मदत असं काही राज्य सरकारकडनं त्यांना निश्चित स्वरूपामध्ये मदत मिळेल आणि संस्थान सुद्धा त्यांना त्यांच्या माध्यमातून काहीतरी मदत करण्याचा त्या ठिकाणी विचारत आहे। मी त्यांच्याशी संपर्क केला आहे आणि त्यांनी ही माहिती पूर्ण घेतलेली आहे आणि त्यावर ते लवकरात लवकर आज निर्णय घेतील। इथलं आता जे काही भाविक या ठिकाणी येत आहे त्यांना काय आव्हान आहे किंवा कधीपर्यंत येऊ नये असं काही सांगितलं? आता ते स्वामीजी आल्याच्या नंतर, मठाधिपती आणि स्वामीजी आल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि त्यावर तो मेसेज व्हायरल केला जाईल।